नमस्कार. विज्ञानयात्री थिओडोर विल्यम रिचर्ड्स यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. थिओडोर विल्यम रिचर्ड्स हे अमेरिका देशाचे भौतिक रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1914 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मोठ्या संख्येने रासायनिक मूलद्रव्यांच्या अणुभारांचे अचूक निर्धारण केल्याबद्दल सन 1914 सालच्या रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. थिओडोर विल्यम रिचर्ड्स यांचा जन्म पेन्सिल्व्हेनिया जर्मनटाउन येथे झाला. त्यांचे वडील विल्यम ट्रॉस्ट रिचर्ड्स हे भूदृश्य आणि सागरी दृश्यांचे चित्रकार होते, तर आई एना मॅटलॅक रिचर्ड्स या कवयित्री होत्या. रिचर्ड्स यांचे महाविद्यालयीन शिक्षणापूर्वीचे बहुतेक शिक्षण त्यांच्या आईकडूनच झाले. रोड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे एका उन्हाळ्याच्या मुक्कामादरम्यान रिचर्ड्स यांची भेट हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जोशिया पर्सन्स कुक यांच्याशी झाली, ज्यांनी त्या लहान मुलाला एका छोट्या दुर्बिणीतून शनीची कडी दाखवली. अनेक वर्षानंतर कुक आणि रिचर्ड्स यांनी कुक यांच्या प्रयोगशाळेत एकत्र काम केले. सन 1878 पासून रिचर्ड्स कुटुंब 2 वर्ष युरोपमध्ये, प्रामुख्याने इंग्लंडमध्ये घालवली, जिथे थिओडोर रिचर्ड्स यांची वैज्ञानिक आवड अधिकच वाढली. कुटुंब अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी सन 1883 पेन्सिल्व्हेनिया येथील हॅवर्डफोर्ड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सन 1885 विज्ञान शाखेची पदवी बॅचलर ऑफ सायन्स मिळवली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाच्या पुढील तयारीसाठी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि सन 1886 कला शाखेची पदवी बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळवली. सन 1833 क्वेकर समुदायातर्फे स्थापन झालेले हॅवर्डफोर्ड कॉलेज हे अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यातील हॅवर्डफोर्ड येथे असलेले एक खाजगी लिबरल आर्ट्स कॉलेज आहे. हे महाविद्यालय त्यांच्या शैक्षणिक कडकपणा म्हणजे अकॅडमिक रिगर आणि ऑनर कोडसाठी ओळखले जाते, जो विद्यार्थ्यांमध्ये विश्वास आणि वैयक्तिक जबाबदारी वाढवतो. याचे कॅम्पस अतिशय सुंदर असून तिथे एक प्रसिद्ध आर्बोरेटम म्हणजे वृक्षाश्रम आहे. हे अमेरिकेतील सर्वोत्तम लिबरल आर्ट्स कॉलेजपैकी एक मानले जाते. कृष्णवर्णी विद्यार्थ्यांच्या पदवी पूर्ण करण्याच्या दरात हे महाविद्यालय आघाडीवर आहे. हे महाविद्यालय ब्रायन मॉर आणि स्वार्थमोर यासारख्या इतर प्रतिष्ठित महाविद्यालयाशी जोडलेले आहे, ज्यामुळे विद्यार्थी एकमेकाच्या कॉलेजमधील कोर्सेस करू शकतात. रिचर्ड्स यांनी हार्वर्डमध्ये आपले शिक्षण सुरू ठेवले आणि हायड्रोजनच्या तुलनेत ऑक्सिजनच्या अणुभाराचे निर्धारण हे त्यांच्या प्रबंधांचा विषय निवडला. जोशिया पार्सन्स कुक हे त्यांचे डॉक्टरेट मार्गदर्शक होते. त्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये 1 वर्ष पोस्ट डॉक्टरेटचे काम केले, जिथे त्यांनी गॉन्टिजेन विद्यापीठातील व्हिक्टर मेयर आणि इतरांच्या हाताखाली अभ्यास केला. रिचर्ड्स हार्वर्डमध्ये रसायनशास्त्राचे सहाय्यक, नंतर प्रशिक्षक, सहाय्यक प्राध्यापक आणि अखेरीस हे सन 1901 पूर्ण प्राध्यापक म्हणून परतले. सन 1901 गॉन्टिजेनमधून ते एक प्रमुख युरोपियन विद्यापीठात पूर्ण प्राध्यापक पदाचे ऑफर मिळालेल्या पहिल्या अमेरिकन शास्त्रज्ञांपैकी एक झाले. परंतु ते पद स्वीकारण्याऐवजी त्यांनी अमेरिकेतच शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सन 1903 ते हार्वर्ड रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष झाले आणि सन 1912 त्यांची अर्विंग प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री आणि नवीन ओलकॉट गिब्स मेमोरियल लॅबोरेटरीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. रिचर्ड्सच्या वैज्ञानिक संशोधनापैकी सुमारे अर्धे संशोधन अणुभाराशी संबंधित होते. त्याची सुरुवात सन 1886 त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासाने झाली. सन 1889 हार्वर्डला परतल्यावर हे त्यांचे संशोधनाचे पहिले क्षेत्र होते, जे त्यांच्या मृत्यूपर्यंत सुरू ठेवले. फोर्ब्समध्ये सन 1932 रिचर्ड्स आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 55 मूलद्रव्यांच्या अणुभारांचा अभ्यास केला होता. अणुभार म्हणजे अणूचा स्थिर स्थितीत असलेला भार
हा भार साधारणपणे एकत्रित अणुभार एककामध्ये मोजला जातो. मूलद्रव्याचा अणुभार हा त्याच्या अणूतील अणुगतीमध्ये नसताना मोजलेला सर्व इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन यांचा एकूण भार असतो. अणुभार हा शब्द बऱ्याच वेळा सरासरी अणुभार, सापेक्ष अणुभार व अणूचे वजन या शब्दांना समानार्थी म्हणून वापरला जातो. पण या शब्दांच्या व्याख्येत सूक्ष्म फरक आहे. अणुभारांक म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूचे सरासरी वस्तुमान होय. व्याख्यादृष्टीने कार्बन 12 या समस्थानिकाच्या वस्तुमानाचा 1/12 भाग म्हणजे एक आण्विक वस्तुमान एकक AMU मानला जातो. या एककाच्या तुलनेत एखाद्या अणूचे वस्तुमान किती आहे त्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुभारांक किंवा अणुभार असे म्हणतात. अणुभारांक हा मूलद्रव्याच्या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व समस्थानिकांच्या वस्तुमानाची सरासरी असते. याला आधुनिक विज्ञानात सापेक्ष आण्विय वस्तुमान म्हणजे रिलेटिव्ह ॲटॉमिक मास असेही म्हटले जाते. अणुवस्तुमानांक मास नंबर हा अणुभारांकापेक्षा वेगळा असतो. अणुवस्तुमानांक म्हणजे अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या होय. हायड्रोजन या मूलद्रव्याचा अणुभार 1.008 एकक आहे. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुभार 15.999 म्हणजे सुमारे 16 एकक आहे. कार्बन या मूलद्रव्याचा अणुभार 12.011 एकक आहे. विविध रासायनिक घटकांच्या अणुभारांचे म्हणजे ॲटॉमिक वेट्स यांचे अत्यंत अचूक निर्धारण संशोधन कार्याप्रित्यर्थ थिओडर विल्यम रिचर्ड्स यांना सन 1914 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. थिओडर विल्यम रिचर्ड्स हे रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले अमेरिकन शास्त्रज्ञ होते. रासायनिक घटकांच्या अणुभारांच्या अत्यंत अचूक निर्धारणामध्ये रिचर्ड्सने शोधून काढलेल्या संभाव्य त्रुटींच्या स्रोतापैकी एक म्हणजे अवक्षेपणाच्या वेळी काही क्षारामध्ये वायू किंवा बाह्य विद्राव्य पदार्थ अडकवून ठेवण्याची प्रवृत्ती होती. रिचर्ड्सने आपल्या कामात घेतलेली काळजीचे उदाहरण म्हणून एमसीलीने नोंदवले आहे की अणुभाराच्या मोजमापासाठी शुद्ध थुलियम मूलद्रव्य मिळवण्याकरिता त्यांनी थुलियम ब्रोमेटचे 15,000 वेळा पुनर्स्फटिकीकरण केले. रिचर्ड्स हे रासायनिक विश्लेषणाद्वारे हे दाखवणारे पहिले होते की एका मूलद्रव्याचे अणुभार वेगवेगळे असू शकतात. त्या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या शिशाचे आणि किरणोत्सर्गी क्षयाने तयार झालेल्या शिशाचे नमुने विश्लेषित करण्यास सांगितले होते. त्याच्या मोजमापनावरून असे दिसून आले की दोन्ही नमुन्याचे अणुभार वेगवेगळे होते, ज्यामुळे समस्थानिकांच्या संकल्पनांना समर्थन मिळाले. थिओडर रिचर्ड्स यांच्या इतर वैज्ञानिक कार्यामध्ये अणूंची संकोचनीयता, द्रावण आणि उदासीनीकरणाची उष्णता आणि अमलगमचे इलेक्ट्रोकेमिस्ट्री याचा समावेश होता. कमी तापमानातील इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल्सवरील त्यांचे संशोधन हे त्या कार्यापैकी एक होते, ज्यामुळे इतरांच्या हातून नर्न्स उष्णता प्रमेय थर्मोडायनॅमिक्समधला तिसरा नियम तयार झाला. जरी नर्न्स्ट आणि रिचर्ड्स यांच्यात तीव्र वादविवाद होते तरीसुद्धा काही विषयामध्ये त्यांचे एकमत होते. रिचर्ड्स यांना ॲडियाबॅटिक कॅलोरीमीटर शोधाचे श्रेय देखील दिले जाते. तसेच नेफ्रोमीटरचा शोध त्यांनी स्ट्रॉन्शियमच्या अणुभारावरील त्यांच्या कामासाठी लावला होता. थिओडर विल्यम रिचर्ड्स यांचा वारसा आणि सन्मान यांच्या स्पष्टीकरणासाठी ही यादी आहे. सदस्य अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्यत्व, लोवेल व्याख्याने, डेवी पदक, फॅराडे व्याख्यानमाला, विलार्ड गिब्स पदक, अमेरिकन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष, रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार, फ्रँकलिन पदक, अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष, रॉयल आयरिश अकॅडमीचे मानद सदस्य, रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे परदेशी सदस्य, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे अध्यक्ष, लवाजियर पदक, ले ब्लँक मेडल, रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्ग मानद सदस्य, आंतरराष्ट्रीय अणुभार समितीचे सदस्य, थिओडर रिचर्ड्स पदक. थिओडर विल्यम रिचर्ड्स पदक हे अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नॉर्थ ईस्टर्न सेक्शनतर्फे दर 2 वर्षांनी एक उत्कृष्ट रसायनशास्त्राला प्रदान केले जाते. या पुरस्काराची स्थापना सन 1928 मध्ये झाली.
अमेरिकन शिल्पकार आणि मित्र सायरस डॅलिन यांनी या पदकाची रचना केली आणि त्यांचे मूळ प्लॅस्टर मॅसॅच्युसेट्समधील अर्लिंग्टन येथील सायरस डॅलिन कला संग्रहालयात पाहता येते. थिओडर विल्यम रिचर्ड्स हे प्रख्यात अमेरिकन भौतिक रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1914 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना अणुभाराच्या म्हणजे ॲटॉमिक वेट संदर्भात अचूक निश्चितीकरणासाठी ओळखले जाते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांचा जन्म दिनांक 31 जानेवारी 1868 रोजी जर्मन टाउन पेन्सिल्व्हेनिया अमेरिका येथे झाला. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आणि वयाच्या 20व्या वर्षी रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यांनी अनेक मूलद्रव्यांच्या म्हणजे एलिमेंट्स अणुभार अत्यंत अचूकपणे मोजला, ज्यामध्ये ऑक्सिजन, बेरियम, स्ट्रॅन्शियम, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, लोखंड, कोबाल्ट, चांदी, कार्बन, नायट्रोजन आणि सिसे यांचा समावेश होता. ते नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांचे संशोधन हे आधुनिक भौतिक रसायनशास्त्राचा पाया मानला जातो. दिनांक 2 एप्रिल 1928 रोजी केम्ब्रिज मॅसॅच्युसेट्स अमेरिका येथे त्यांचे निधन झाले. दिनांक 2 एप्रिल 1928 रोजी केम्ब्रिज मॅसॅच्युसेट्स अमेरिका येथे थिओडर विल्यम रिचर्ड्स यांचे निधन झाले. विज्ञानयात्री थिओडोर विल्यम रिचर्ड्स यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.